रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेतकऱ्यांचं बऱ्याच म्हणणं असतं की जर आपण आपलं औषध रामा ॲग्रोटेकचं वापरतोय तर पाटपाण्याने कसं द्यायचं, मग आम्हाला पाटपाण्याने देता येत नाही किंवा काही गोष्टी ड्रीप असल्याशिवाय आम्हाला ते शक्य नाही. अशा गोष्टीचा जर विचार करता आज आपण अशा ठिकाणी आलो आहे की ज्या ठिकाणी पहिल्यापासून पाटपाण्याने औषध देऊन ज्या शेतकऱ्यांनी खरंच त्या आपल्या ऊसामध्ये क्रांतिकारी असा बदल घडवला आहे. आणि त्याही बदल घडवत असताना अशा ह्या नदीच्या पाण्यावरती हा बदल घडवला. नदीच्या पाण्यावरती, कारण नदीचं पाणी हे, आणि आत्ता हे आपण बघू शकतो की हे औषध चालू आहे, ऊसाला औषध चालू आहे. ह्या गोष्टी बघू शकतो आपण. अगदी रूट मॅजिक, बायोसमृद्धी आणि बायो 100 हे प्रॉडक्ट आत्ता त्यांच्या ऊसाला चालू आहेत. आणि 2 डोस खालून आणि 2 डोस वरून झालेत. तर अशा सिच्युएशनमध्ये त्यांच्या ऊसाला काय फरक पडला आहे हे आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊयात. आणि अशा शेतकऱ्यांची यशोगाथा ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे. तर आल्यानंतर शेतकऱ्यांची यशोगाथा आपण ऐकून घेऊयात. चला तर आपण शेतकऱ्यांबरोबर चर्चा करूयात. चला शेतकरी मित्रांनो, आपण शेतकऱ्यांकडे आलेलो आहे आणि शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊ आणि शेतकऱ्यांना काय रिझल्ट आला ते पण आपण जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आमच्या शेतकऱ्यांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी संदेश कृष्णराव गावडे, मुक्काम पोस्ट गुणवडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. बघा शेतकरी मित्रांनो, गुणवडी या ठिकाणी आपण संदेश गावडे यांच्या प्लॉटवरती आलो आहे. आणि यांच्या प्लॉटला त्यांनी रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल पहिल्यापासून चालू केलं आहे. हो, पहिल्यापासून चालू केल्यानंतर त्यांच्याकडे पहिले आपले म्हणजे फोटो पण आहेत, व्हिडिओ पण आहे त्यांच्याकडं. तर आपण औषध चालू केल्यानंतर किती डोस झालेत आता ह्या टोटल ह्याला 2 ड्रिंचिंग आणि 2 स्प्रे झालेले. म्हणजे 2 खालून ड्रिंचिंग झाल्या आणि 2 स्प्रे झालेत. एवढ्या 2 स्प्रे आणि 2 ड्रिंचिंग वरती तुम्हाला काय वाटतंय आपल्या प्लॉटमध्ये काय बदल झालाय? आता हे तर आम्ही पहिल्यांदाच वापरतोय. हे आमचे प्रतापराव भगत यांच्या माध्यमातून रामा ॲग्रोटेकची ते आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ही प्रोडक्ट वापरा. ही ऑर्गॅनिक पद्धतीचं प्रोडक्ट आहेत, कमी खर्चामध्ये अधिकचं उत्पादन निघू शकतं. आणि ही जर तुमची जमीन मजबूत असेल तरच तुमचं पीक मजबूत येईल. ज्या पद्धतीनं आपण जर शेतकरी निरोगी असेल तर तो आजारीच पडत नाही. तसं रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून तुमची जमीन पहिल्यांदा सुपीक करायची, चांगली मजबूत करायची आणि नंतर मग तुमच्या ते पिकाकडे त्याची ग्रोथ जाते. त्या पद्धतीने आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस आमचा हा ऊसामध्ये उडदाचा प्लॉट होता, ज्यावेळेस आमचा उडीद निघाला 7व्या महिन्यामध्ये, तर आमचं एका ऊसाला फक्त 1च ठोंब होता. अशा पद्धतीनं सगळं होतं. त्यानंतर आम्ही ड्रिंचिंग घेतलं पहिल्यांदा. ड्रिंचिंग घेतल्यानंतर त्याला फुटवे फुटायला लागले आणि दुसऱ्या स्प्रेला आणखी त्या फुटव्यांची ग्रोथ वाढायला लागली. आणि आज परिस्थिती तुम्ही पाहिली गेली तर म्हणजे आपण फुटव्यांची संख्या बघू शकतो. एका बेटाला कमीत कमी 20, 25, 20, 22 फुटवे निघलेत. एवढे फुटवे जर निघलेत आणि फुटवा कसा आहे? फुटवा हा जो फुटवा आहे ना, तो समान एकसारखा फुटवा आहे. कुठंच फुटव्यामध्ये लहान मोठा किंवा असा बारीक नाही, सगळे समान या ठिकाणी फुटवं चाललेले आहेत. जेणेकरून ह्या फुटव्यांचा पुढं भविष्यात ऊस होऊ शकतो. काय होतं, अचानक जर आपण जेटा कोंब काढला तर ह्याची फुटव्यांची संख्या जास्त वाढते आणि फुटव्यांची संख्या जास्त वाढली की ते परत अन्न खाऊन त्याचं पाचट होतं. पण इथं तसं नाही, मापातच फुटो 20, 22, 23 फुटवा आणि तेच फुटव्यांचा पुढं ऊस होतो. म्हणजे गावडे साहेब तुम्हाला म्हणायचंय की जे आपल्या औषधावरती फुटवे निघलेत ते फुटवे सगळेच्या सगळे वर, सगळे एकसारखे वाढ आहे. म्हणजे सगळे वर येणार 100% अजिबात नाही, त्याचा पूर्ण ऊसच तयार होणार. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचं सांगणं आहे की जैविक शेती काळाची गरज आहे आणि आपली माती टिकवायची असेल तर आपल्याला जैविक शेती करणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर जर तुम्ही रामा ॲग्रोटेकची साथ घेतली तर 100% शेतकरी जसं सांगतायत ह्या पद्धतीने तुमच्याही शेतामध्ये अशाच पद्धतीने बदल होऊ शकतो. हे आहेत प्रताप भगत, हे आपल्या रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी आहेत. ह्यांना हे औषध दिलेलं आहे आणि हे औषध दिल्यानंतर म्हणजे कसं असतं, हा नात्याचा सगळा खेळ आहे. नातं जवळ म्हणलं की मेहुण्यांनी सांगितलंय म्हटल्यानंतर मेहुण्यांनी वापरले. ह्याच्या अगोदर कधीच ह्यांनी वापरलेलं नव्हतं. परंतु रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल चांगलं आहे, शेती तुमची सुधारेल हे सांगितल्यानंतर गावडे साहेबांनी हे वापरलं. आणि गावडे साहेब हे वापरल्यानंतर तुम्ही समाधानी का भगत साहेबांनी तुम्हाला चुकीचा मार्ग दाखवला असं वाटतं? नाही, खूप समाधानी आणि कमी खर्चात अधिकचं उत्पादन देणारा हा प्रोडक्ट आहे रामा ॲग्रोटेक.
आणि प्रत्येक शेतकऱ्याला माझी एक विनंती आहे की आपली प्रथमतः शेती सुधारावला लागेल. म्हणजे जर आपण ऑर्गॅनिक पिढीला द्यायची जर असेल तर. खत घातली आणि त्याचा रिझल्ट पाहिलं तर रामा ॲग्रोटेक सारखंच खूप चांगलं प्रोडक्ट आहे. माझी रामा ॲग्रोटेकला एक विनंती, ती अशी विनंती राहील की आता जे तुम्ही प्रोडक्ट लॉन्च करताय किंवा जे प्रोडक्ट शेतकऱ्याला देताय अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय चांगलं प्रोडक्ट आहे. त्यात तुम्ही आणखी त्याची तीव्रता वाढवा. आता सर हे तुमचं सजेशन आहे, त्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो. कारण सजेशन देणारी लोक आम्हाला हवे आहेत. परंतु रामा ॲग्रोटेकला आता 10वं वर्ष चालू आहे. किती हो? 10वं वर्ष. 9 वर्ष कंपनीला झालेत. 9 वर्षामध्ये जो रिझल्ट पहिल्या वर्षी होता त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट करत आपण आतापर्यंत आलेलो आहे. आज आपण म्हणजे आपले व्हिडिओ पण आहेत, तुम्ही यूट्यूबला गेला रामा ॲग्रोटेक हा चॅनल जर तुम्ही बघितला तर त्या चॅनलला आपले एका महिन्यामध्ये आपण 6 कांड्या वाढवलेल्या ऊसाचं व्हिडिओ आहेत. म्हणजे सर आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आम्ही 100% तुम्ही जे सजेशन दिलं त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व आहोत. आणि हे जे तुम्ही सजेशन दिलं हे तुम्ही दिलेल्या सजेशनवरती रामा ॲग्रोटेक पहिल्यापासून काम करतंय. म्हणजे रामा ॲग्रोटेक ही माती जपण्याचं आणि महत्त्वाचं तुमची ही जी नाती ती जपण्याचं काम 100% रामा ॲग्रोटेक करतं आणि करतंच. आणि रामा ॲग्रोटेक नुसतं बाकीच्या कंपन्यांसारखं बोलायचं काम करत नाही, तर हे करून दाखवतंय का नाही? नाही 100% रिझल्ट आहे रामा ॲग्रोटेकचा. आणि आमचा हा 20 एकरावरती हा प्रयोग चालू आहे. 4-2 एकरावरती नाही, एकरावरनं आता सध्या 20 एकराला प्रोडक्ट लागण आणि खोडवा मिळून पुढल्या गाळपाला 20 एकर प्लॉट जाणार आहे. ते 20 एकरावरती हा प्रयोग चालू आहे. संपूर्ण त्याच्याबरोबर रामा गावावरती सुद्धा आमचं पाणी चालू आहे आता पाणी सध्याच्याला. चालू आहे. पाटानेद्वारे आम्ही ड्रिंचिंग खालनं देतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अचानक गव्हाला बुरशीजन्य किंवा काळा मावा येतो त्यासाठी निमकरंज नावाचा तुमचा जो प्रोडक्ट निमकरंज, हा. सगळ्यात बेस्ट, सगळ्यात बेस्ट. म्हणजे येऊनच देत नाही. येऊनच देत नाही अजिबात. आणि बाकीकडे इतर लोकांना माव्याने त्यांची पानं पिवळी केली गव्हाची आणि कुडी पण छोटी पडली. कोडी छुटी पडली. पण निमकरंज या औषधाने आम्ही सुरुवातीलाच ती मावा यायच्या आधी स्प्रे घेतला. त्याच्यामुळं आजही आमचा गव्हाचा प्लॉट अतिशय सुंदर उत्कृष्ट आणि त्याची गव्हाची लुंबी सुद्धा अतिशय जास्त लांब पडली. लांब आहे. आणि मला एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे, ज्यावेळेस आपण ऊसाला लोकरी मावा येतो किंवा अचानक गारट्यामध्ये ऊसाला तांबेरा वगैरे येतो तर निमकरंज वापरलं तर चालतं? एक नंबर. मी तर म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याने दुसरा ज्यावेळेस आपण स्प्रे घेतो सेकंड टाइमचा, त्या स्प्रेमध्ये जर तुम्ही निमकरंज आपलं मिक्स करून घेतलं तर लोकरी माव्याचा प्रश्न तुमचा बऱ्यापैकी डाऊन होतो. दुसरी गोष्ट, जर तुमच्या पिकामध्ये तांबेऱ्याचं प्रमाण असेल हे प्रमाण पण तुमचं कमी येतं आणि प्रतिकारक शक्तीच वाढते. हा, रोगप्रतिकारक शक्ती वाढून तुमच्या पिकामध्ये जो तुम्हाला बदल पाहिजे किंवा जो ग्रोथ पाहिजे तो ग्रोथ तुम्हाला 100% रामा ॲग्रोटेक घडवून देतं. मग असं मला जर सांगा की आता समजा तुमच्या ऊसाला कांडी किती कांड्या सुटायला लागल्यात सर? 2-3 आता बांधणी झाली, 2-3 कांड्या सुटायला लागल्यात. आता हे बघू शकतो आपण, इथं एक ऊसाचं बेट आहे. त्या ऊसाच्या बेटाच्या कांड्या पण आपण बघू शकतो. म्हणजे ह्या कांड्या पण आत्ताच सुटायला लागल्यात ह्याला. हो, म्हणजे बघा ह्या कांड्या पण आता सुटायला लागल्यात. 2च डोस झालेत. आणि ऊसाची लागण तारीख सांगा बरं. ऊसाची लागण तारीख 15/7 आहे. 15/7ची लागण तारीख आहे. आणि 15/7च्या लागण तारखेपासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कांड्यापर्यंत ऊस वाढलेला आहे. जर असं जर रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल असेल तर तुम्ही हे जे भगत साहेबांनी तुम्हाला रामा ॲग्रोटेक शेड्यूल दिलंय, कमी खर्चात उत्पादन जास्त, ही त्यांनी म्हणून दाखवलंय, हे शक्य होईल असं वाटतंय का तुम्हाला? 100% शक्य होईल. 100% शक्य होईल. 100% शक्य होईल. आणि आमचा असा अंदाज आहे तर ही जर प्रोडक्ट शेतकऱ्याने वापरलं तर नक्कीच ऊसामध्ये त्याचं कमीत कमी एकरी 20 टनाच्या आसपास त्याचं उत्पादन वाढते. म्हणजे खात्री मी आज देतोय तुम्हाला. आमची इथं जर समजा आमचा हा 70 टन एकरी प्लॉट निघत असेल तर सहज आमचा ते 92-93 टन निघेल. 90-92ला क्रॉस होणार. 100% क्रॉस होणार. आणि तुम्ही ज्यावेळेस ऊस तुटण्याच्या टायमिंगला सुद्धा आपण ह्याचं मोजमाप करू शकतो. काय अडचण नाही. हा, आणि ह्याच्यानंतर आपण ह्यांचे पुढचे व्हिडिओ पण आपण घेणार आहोत. कारण आत्ताचा जो व्हिडिओ काढलाय तो नाही हा, ह्या गोष्टी तर 100% आहेतच की. आपण ज्यावेळेस ह्या ऊसामध्ये हे औषध देतोय त्यावेळेस कोंबाराच असा निघलाय तर जाडी आणि वाढी 100% होणारच आहे. आता हे बाब आहेत जे गावडे साहेबांच्या शेतीचं थोडंसं नियोजन बघतात. बाबा तुमचं नाव सांगा. देवीदास रामचंद्र ढोबळे.
बघा देवीदास रामचंद्र ढोबळे बाबांचं नाव आहे आणि बाबांनी हिथं शेजारी पण दुसऱ्या पिकांना वापरलेलं आहे त्यांच्या पण ज्या पिकांना वापरले दुसऱ्यांनी त्या शेळके साहेबांनी वापरले त्यांना पण रिझल्ट चांगला आहे. आणि ही जी पीक आपण आता ह्या गावडे साहेबांना प्रोडक्ट दिले ही तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे कसं आलंय? नंबर आहे. 1 नंबर आले म्हणजे चांगल्यापैकी नियोजन आहे. आता हे जे प्रगतशील बागायतदार संदेश गावडे साहेब आहेत, गावडे साहेबांचा हा एक बेनेचा प्लॉट त्यांनी केलेला आहे. हा बेनेचा प्लॉट केला आहे. ह्या बेनेच्या प्लॉटला गावडे साहेबांनी फक्त एकच आपलं ड्रिंचिंग झालं याला. हा एक ड्रिंचिंग एकच drenching झालंय. ड्रिंचिंग एक झाले आणि स्प्रे झालाय फक्त. हा एक ड्रिंचिंग आणि एक स्प्रे झालाय. तरी सुद्धा आता आपण बघू शकतो की ह्याला आता फुटव्यांची संख्या निघायला लागली एवढी. म्हणजे हे जर बघता कसे फुटवे पण बघा तुम्ही. म्हणजे आता सध्याच्याला जर नियोजन बघितलं हे किती दिवस झाले ह्याला हे केलेलं ड्रिंचिंग केलेलं का? ड्रिंचिंग नाही हे लागणच कधी ह्याची हे जे आत्ता केली रोपांची लागत 10व्या महिन्यात. 10व्या महिन्यात रोपांची लागण केली तर आता बघा एक ड्रिंचिंग झालंय तर फुटव्यांची संख्या आपण मोजू शकतो 1 2 3 4 5 6 6 7 फुटवे आहेत अजून निघतील ते. आणि अजून निघणारच आहेत फुटवे. अजून तर खरा ग्रोथ त्याचा आतापासून चालू होईल. तुम्ही ह्याला जस्ट माती लावून घेतली हो त्याच्यामुळे ह्याचा ग्रोथ तुम्हाला मिळणारच आहे. आता ह्यांनी गावडे साहेबांनी त्यांचा ऊस घरी ही करण्यासाठी बेने प्लॉट केलाय आणि गहू जो घरी खाण्यासाठी केलाय तो पण कशावरती केलाय? आपल्या जैविकवरती केलेला आहे. आणि हा जैविकवरती गहू केल्यानंतर गव्हाला पण त्यांना चांगल्यापैकीचा रिझल्ट आलेला आहे. म्हणजे हे जे रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट तुम्ही वापरले त्या प्रोडक्टवरती तुम्ही समाधान आहे? 100% समाधान आहे. तुम्ही हे जे प्रोडक्ट आहे हा ओंबी लांबलेले हा आणि त्यातला गहू पण चांगला टपोरा निघणार आहे. आता जे आपण प्रोडक्ट चालू करतोय काय करतोय ह्या गोष्टी हा मग मला सांगा ही जी ऊसाचं तुम्ही हे केलंय ह्या ऊसाच्या रिझल्टला तुम्हाला तर रिझल्ट 100% चांगला आलाय. ह्या रिझल्टला तुम्ही अनुसरून इतर शेतकरी जे तुमचे ऐकतात आता त्या शेतकऱ्यांना तुमचं काय सजेशन असेल? शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर लोक म्हणतात की आपल्याला शेती परवडत नाही. तर माझं असं शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की आपण रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून जो आपल्याला आपल्या पिकासाठी किंवा आपल्या शेतीसाठी किंवा आपल्या जमिनीसाठी ऑर्गॅनिक पद्धतीने काम करतोय तो आपल्याला आपल्या रिझल्ट माध्यमातूनच दिसतोय. तर कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांनी ही रामा ॲग्रोटेकची खतं रामा ॲग्रोटेकचे जे जैविक प्रॉडक्ट असतील ते वापरा. त्याच्यामुळे नक्कीच आपल्या शेतकऱ्याच्या उत्पादनात कमीत कमी 25 ते 30% त्याचे वाढ होती. म्हणून शेतकऱ्यांना माझी एक विनंती की हा रामा ॲग्रोटेकचा तुम्ही प्रॉडक्टचा जरूर वापर करावा. म्हणजे दुसरी गोष्ट अशी राहते की ही रामा ॲग्रोटेक ही ऑर्गॅनिक पद्धतीनं खतं बनवतं त्याच्यामुळे जमीन सुपीक बनते. जर आपल्याला पुढच्या पिढीला जर आपली शेती द्यायची असेल तर ती शेती नापीक न देता ती जैविक पद्धतीची शेती दिली पाहिजे जेणेकरून आपली रानाची हेल्थ जर सुधारली असेल तरच आपली पुढची पिढी रानात येणार आहे, शेतात काम करणार आहे, अधिकचं उत्पादन घेणार आहे. ह्यासाठी माझ्या शेतकऱ्याला विनंती जास्तीत जास्त ऑर्गॅनिक पद्धतीची खतं वापरा म्हणजेच रामा ॲग्रोटेकची खतं वापरा ही विनंती सगळ्यांना. रामा ॲग्रोटेक म्हणतं की तुमच्या शेतामध्ये आमचं म्हणजे उत्पादन वापरायला चालू केल्यानंतर आम्ही गॅरंटेड त्यांच्या शेतीत जे तुम्ही पहिलं उत्पादन काढले त्याच्यामध्ये आम्ही 15 ते 20% वाढ करून देतो म्हणजे देतोच. हे तुम्हाला वाढ होईल असं वाटतं? 100%. बघा शेतकरी मित्रांनो जे आपले प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी 100% एखाद्याच्या प्लॉटवरती गेल्यानंतर सांगतात की तुमच्या प्लॉटला आम्ही गॅरंटेड 15 ते 20% वाढ करून देणार म्हणजे देणार. तर आज आपण शेतकऱ्यांची ही यशोगाथा ऐकत असताना त्यांनी आपल्याला सांगितलं की माझा ऊस जर समजा 60-70 टन जाणार आहे तर मी आज तिथं 80-90 टन घालवणार काढणार आहे. म्हणजे जर कॅल्क्युलेशनसाठी 10 टन जरी वाढला ऊस 10 टन आणि 10 टनाचं 3000 रुपयानेच कॅल्क्युलेशन करा. बरोबर 30,000 रुपये होतात. 30,000 रुपये आणि तुम्हाला खर्च किती सांगितलाय गावडे साहेबांनी? 30,000 खर्च येत नाही एकरी. हा म्हणजे बघा 20-25 हजार रुपये आपण खर्च लोकांना सांगतो आणि ह्या 20-25 हजार रुपयात खर्चामध्ये आपण शेतकऱ्याचं गॅरंटेड 30,000 उत्पादन वाढून देतोय. आणि त्याच्यामध्ये ते आपले जर पहिले 20-25 हजार रुपये मायनस केले तरी तुम्ही 5,000 रुपये प्रॉफिट मध्ये. पण पहिलं उत्पादन तुम्ही काढत होता त्यात रासायनिकचा खर्च मायनस करावा लागत होता. आता आपला खर्च मायनस होऊन जास्त आहे. आणि सगळ्यात महत्वाची काय तर आपली जमिनीची सुपीकता वाढते. ही महत्वाचा विषय आहे. पुढच्या पिढीकडे शेती द्यायची असेल तर आपलं आरोग्य जर उत्तम असेल तर आपण दवाखान्यात जात नाही ते म्हणजे आपला तो बॅलन्स आहे. तसं शेती जर
जर जैविक असेल. जैविक असेल किंवा शेती हेल्थी असेल तर नक्कीच आपल्या उत्पादनात वाढ होते आणि त्याला जर रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांनी जर त्याचा फायदा घेतला तर नक्कीच आपली प्रत्येकाची शेती सुधारल्याशिवाय राहणार नाही. ओके, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल रामा ॲग्रोटेक सदैव तुमचं ऋणी राहील. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.